भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांकरता हिंदी भाषा सक्तीचा जी.आर. काढलेला दिसत आहे। या जी.आर.ला, या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि विविध संघटनेच्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे। आम्ही सुद्धा विरोध दर्शवला आहे, परंतु आम्ही मध्यंतरी मागणी केली होती की यासाठी फक्त बोलून जमणार नाही, यासाठी सर्व पक्षाच्या मराठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मोर्चा काढला पाहिजे होता। परंतु कालच माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरेंनी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे। परंतु आजच सकाळी शिवसेना नेते माननीय संजय राऊत यांनी एकच मोर्चा असे ट्विट केल्याचं समजत आहे। याचं स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष मनापासून करत आहे। मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ज्यावेळेस लढला गेला त्यावेळेस सर्व पक्षातील मराठी कार्यकर्ते एकत्र आले होते, हे सर्वांना चांगलंच माहीत आहे। त्यामुळे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये जर सर्व पक्षाचे कार्यकर्ते, मराठी कार्यकर्ते एकत्र येत असतील तर अत्यंत स्वागतार्ह बाब आहे। मी माझ्या पक्षातर्फे माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे जे एकच मोर्चाची तारीख ठरवणार आहेत, त्या मोर्चाला, हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातल्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष जाहीरपणे सक्रिय पाठिंबा देत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।